आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा येथे 23 मे 2026 रोजी नॅशनल धोबी महासंघाची राष्ट्रीय, प्रदेश, जिल्हा व मंडळ कार्यकारिणीची बैठक पार पडली। बैठकीत सर्वानुमते माननीय डॉक्टर अजय कुमार रजाक यांची राष्ट्रीय अध्यक्ष तर माननीय रजनीताई यांची राष्ट्रीय महिला अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली। की समजा हे जर नवीन आरक्षण मागण्याचा विषय असता मराठ्यासारखा किंवा धनगरांसारखा, तर ही लढाई आपण लढलो नसतो। कारण नांदेड येथे नॅशनल महासंघाच्या वतीने धोबी समाजाचा भव्य वधूवर मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। समाजातील युवक युवतींना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यास मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते। या कार्यक्रमाला नॅशनल महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिलराव शिंदे, धोबी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजीराव शिंदे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिलराव मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच नांदेड जिल्हा नॅशनल महासंघाचे अध्यक्ष गुणाजी मुधळे, औठेकर कळमनुरी नॅशनल धोबी महासंघाचे पदाधिकारी, तालुका अध्यक्ष सचिन मुधळे, गजानन मुधळे, गणेश मुधळे, विठ्ठल मुधळे, चंद्रकांत वाघमारे, मारुती जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी समाजातील वधूवरांना शुभेच्छा दिल्या। तो कम्युनिटी को खो दिया है, उसका कारण कोई और नहीं है, हमारे समाज में कॉकरोच लगे। कॉकरोच समाज में आज हर व्यक्ति अगर एकता और ताकत की बात करेगा तो ये धोबी समाज कभी दूर नहीं हो सकता, एक प्लेटफॉर्म पर आए हुए हैं।